हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की एकाच कस्टमरचे जर खूप सारे ब्लाऊज असतील तर कशा प्रकारे आपल्याला त्याची कटिंग करायची असते. तर इथे बघा, एकाच कस्टमरचे माझ्याकडे 5 ब्लाऊज आले होते शिवायला. तर मी एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि 4 ब्लाऊज कटिंग करायचे होते. तर म्हणलं चला 4ही ब्लाऊज एकदमच कट करूया. तर त्याच्यातलं एक ब्लाऊज आहे तो डिझायनर ब्लाऊज आहे आणि इथे बघा त्याच्यातील मी एका ब्लाऊजचं अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही तुम्ही पण असंच करू शकता, कारण एकाच कस्टमरचे खूप सारे ब्लाऊज असेल तर एकदमच ठेवून जर कटिंग केलं तर आपला जो कपडा आहे तो खूप सारा वेस्ट जातो. तर आता ह्या ब्लाऊज मध्ये मी कटिंग केली, त्याच्यातला अजिबात कपडा शिल्लक राहिलेला आहे नाही, कारण फुल स्लीव्ह असलं ना, जरी आपलं 1 मीटर अस्तर असलं तरी पण अजिबात कपडा शिल्लक राहत नाही. अशा वेळेस मग आपल्याला कमरपट्टी गळापट्टी या लावण्यासाठी ह्या ज्या पट्ट्या असतात त्या शिल्लक राहत नाहीत. अशा वेळेस तुम्ही या प्रकारे कटिंग करू शकता. एका ब्लाऊजचं अस्तर कटिंग करून घ्यायचं आणि हे जे पॅटर्न निघते तर तेच पॅटर्न ठेवून आपण बाकीचे ब्लाऊज कटिंग करू शकतो. तर चला मी आता तुम्हाला दाखवते की आपण अनेक ब्लाऊज एकसाथ कसे कट करायचे ते. तर इथे बघा, ह्या ब्लाऊजची आता आपण कटिंग करणार आहोत. ओके, तर इथे बघा, या 2 ब्लाऊजची आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण अस्तर जे आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत खाली, एकावर एक व्यवस्थित. कारण ते दोन्ही जेव्हा आपण एक किंवा अनेक ब्लाऊज एकत्र कट करत असतो त्यावेळेस सगळे पार्ट व्यवस्थित असणं गरजेचं असतं, नाही तर मग एक पार्ट कमी जास्त होतं. बऱ्याच मैत्रिणींचा प्रॉब्लेम असतो की म्हणजे एकसाथ ब्लाऊज कटिंग केले ते व्यवस्थित येत नाहीत किंवा फिटिंगला व्यवस्थित येत नाहीत, कमी जास्त होतात, त्याच्यामुळे ब्लाऊज बिघडतात. तर तुम्ही या पद्धतीने कटिंग नक्कीच करू शकता. तर इथे बघा, एक अस्तर मी व्यवस्थित ठेवले. आता दुसरा अस्तर ठेवताना पण ह्या जे किनारी असतात त्या व्यवस्थित अशा चेक करायच्या, दोन्ही पण परफेक्ट अशा घ्यायच्या आणि नंतर याच्यावर अशा प्रकारे ठेवायच्या. दोन्ही अस्तर एकदम परफेक्ट अशी जुळून ठेवायचे, अजिबात कमी जास्त झाली नाहीत पाहिजे. इथे बघा, दोन्ही अस्त्र व्यवस्थित ठेवून घेतलेत. इथे बघा, अजिबात कमी जास्त होऊन द्यायचं नाहीये आपल्याला. ओके, तुम्ही याला टाचण्या म्हणजे अशा पिना लावून घेतल्या तरीही चालेल. तर इथे बघा, आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथं बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. एकदम एकदम पाठीचा भाग आहे तो एकदम किनारीला असा सरळ आला पाहिजे. थोडा जरी कमी जास्त झाला तर इथे आपल्या गळ्याची रुंदी वाढते. असं क्रॉसमध्ये वगैरे अजिबात ठेवायचं नाही, एकदम सरळच आपल्याला ठेवायचं आहे. इथं खालच्या साईडला जर तुमचं कपडा कमी जास्त असेल तर शिलाई सॉरी आपण एक लाईन आखून तुम्ही कट करून घेऊ शकता. ओके, तर इथे सरळच आहे त्याच्यामुळे मी इथं कटिंग केलेलं नाहीये. त्याच्यानंतर हा जो साईडचा पार्ट आहे तो आपण इथं अशा प्रकारे ऍडजस्ट करायचा आहे. आता हेच आपण जर डायरेक्ट फॅब्रिकवर सगळे ब्लाऊज एकदम कट केले असते तर हा पार्ट इथं सेट होत नाही, इथला जो कपडा आहे तो आपला वेस्टच जातो. त्याच्यानंतर हा जो आपला साईड पार्ट आहे तो इथे अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा, किंवा इथे जसं ऍडजस्ट होईल तशा आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे. आणि नंतर इकडं बाही ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता ह्याला आपल्याला डायरेक्ट कट करायचं नाही, अगोदर असं चॉकने मार्किंग करून घ्यायचं. कारण डायरेक्ट आपण कटिंग करायला गेलो ना तर जे आपलं हे वरचं पॅटर्न आहे ते इकडे तिकडे सरकल्या जातं आणि मग त्याच्यामुळे सुद्धा आपली कटिंग आहे ती चुकते. त्याच्यामुळे अगोदर परफेक्ट असं मार्किंग करून घ्यायचं. हे पार्ट उचलायचे आणि नंतर मग आपल्याला जसं मार्किंग आहे त्याच्यानुसार आपल्याला कटिंग करायची आहे. तर याच्या अगोदरच्या कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर ह्याच ब्लाऊजची कटिंग 34 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची एकदम परफेक्ट कटिंग कशी करायची ते सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. एकदा व्हिडिओ तो नक्की चेक करा, खूप सारे टिप्स सांगितलेले आहेत त्याच्यात. मी एकदम परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करण्यासाठी कुठल्या कुठल्या टिप्स आपल्याला वापरायचे असतात ते.
ते ते बघा आता सगळ्या पॅटर्नचे आपले इथं मार्किंग करून झालेली आहे. हे जे आपण नॉच वगैरे दिलेले असतात ते पण आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळ्या पॅटर्नवर आपल्याला याची मार्किंग दिसते. हे जे पॅटर्न आहेत त्यात आपण उचलून घेऊया. आणि आता याची कटिंग करून घेऊया. तर इथे बघा आता हे जे पार्ट आहेत ते आपण सगळे इथं वेगवेगळे करून घेऊया, म्हणजे दोन्ही ब्लाउज पीस आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल. ओके. आणि आता बघा याच्यातून आपल्याला एवढा सारा कपडा आपला शिल्लक राहिलेला आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण ब्लाऊज साठी जेवढ्या पण पट्ट्या काढायच्या असतील आणि शेवटी तो पण आपल्या बंद बाजूने राहिला, त्यामुळे लांब लांब पट्ट्या निघतात आणि याच्यातून आपल्याला ब्लाऊजला जेवढ्या पण पट्ट्या लागतात तेवढ्या अगदी इझिली निघतात. काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे हे खूप सारे ब्लाऊज तिथं अशा प्रकारे तुम्ही नक्की कटिंग करून बघा. ओके. आता हे जे पॅटर्न आहेत ते आपण ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेऊया. तर मी याची सगळी कटिंग करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. ओके. अशा वेळेस आता इथे बघा इथपर्यंतच त्यांनी वर्क दिलेला आहे आणि इथून पुढे प्लेन भाग दिलेला आहे. तर आपण जर ह्याच्यावर आता अशी सरळ बाही ठेवली, इथे बघा अशा प्रकारे जर आपण अशी सरळ बाही ठेवली तर ही जी स्टोन चिपकवलेले आहेत ते फक्त एकाच साईडला जातात आणि अर्ध्या भागात येत नाहीत. अशा वेळेस बाहीची कटिंग कशी करायची, तर इथे बघा हा जिथपर्यंत आपले स्टोन चिपकवलेले आहेत ना त्याचं हाफ करायचं, कुठं इथपर्यंत येतं तिथे मार्किंग करून घ्यायचं. ते इथे बघा त्याचा मध्य कुठे येतोय, इथे येतोय. आणि आपला बाहीचा पण मध्य काढायचा बरोबर. इथे बघा हा जो आहे तो आपला बाहीचा मध्य आहे. मग बाही ठेवताना इथे बघा अशा प्रकारे बाही ठेवायची आहे. एका साईडला आपल्याला जॉईंट आला तरीही चालेल, पण हे जे स्टोन आहेत ते दोन्ही साईडला आपल्याला बरोबर आले पाहिजे, तरच दंड घ्यायला दोन्ही साईडला व्यवस्थित असे आपले ही जी लेस आहे ते व्यवस्थित अशी येते, नाहीतर आपली व्यवस्थित अशी येत नाही डिझाईन. एका साईडला कमी जास्त होते, मग ते अजिबात आपली स्टिचिंग जी आहे ते प्रोफेशनल अजिबात वाटत नाही आणि व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे बाही कटिंग करताना अशा प्रकारे कटिंग करायची, ही टीप तुम्ही लक्षात ठेवा. खूप महत्वाची अशी टीप आहे ही बाहीच्या बाबतीत. ओके. तर आता आपली बाही कटिंग झालेली आहे. आता आपण बाकीचे पार्ट कटिंग करून घेऊया. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.